कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय आणि पर्यावरण खातं? संजय राऊत यांचा संताप. संजय राऊत यांनी नुकताच मोठं विधान करत म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचा अपमान करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की आखाती देशातील युद्धाचा कोणताही परिणाम भारतावर होऊ देणार नाही. दुसरीकडे फडणवीस म्हणतात की आखाती युद्धामुळे स्मारक होत नाही. मग आखाती देशातील युद्धामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे काय थांबवू शकतात? विदर्भात खाण उद्योगाने उत्पाद माजवलं आहे. 4 दिवसांपूर्वी माझ्याकडे असंख्य राजकीय लोक आणि सामाजिक कार्यकर्ते आले होते. त्यांनी त्यांची वेदना मला सांगितली. रॉयल स्टील नावाची कंपनी आहे. ही कंपनी जशी की भारतीय जनता पक्षाची भागीदार असल्यासारखे उत्पाद माजवत आहे. पाण्याचे झरे आणि तलाव याच्यामध्ये खनिजे मिश्रित सर्व केमिकल जात आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. जिथे जो चिखल झाला त्यामध्ये गायी अडकून मरत आहेत. 7 गायींचा जीव गेला आहे. पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की हे जे उद्योजक आहेत त्यांनी सत्ताधारी पक्षांना मोठमोठ्या देणग्या दिल्या आहेत. माझी मागणी आहे की ताबडतोब यांचा परवाना रद्द केला पाहिजे. कुठे आहे तुमचं पर्यावरण खातं, मंत्रालय आणि पर्यावरण खातं? झाडे तोडली जात आहेत. त्या भागामध्ये खाणीच्या नावाखाली तुम्ही जो नक्षलवाद संपवला असं बोलत आहात, तो खाण उद्योगाला मोकळा करून देण्यासाठी का? खाण उद्योगासाठी नक्षलवाद संपवला की या जनतेसाठी? नक्षलवादाचा त्रास हा अशाच उद्योगांना होता जे जनतेच्या छातीवर बसून दहशत निर्माण करत होते. त्या आणि या लोकांचं भांडण होतं. जर देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांची आणि सामान्य लोकांची जाणीव असेल तर त्यांनी अशा प्रकारचे पाणी गढूळ करणारे, पाणी विषारी करणारे, शेतजमिनी संपवणारे जे उद्योग आहेत त्या संदर्भात कठोर भूमिका घ्यायला हवी. एका उद्योगाकडून देणग्या घेऊ नका, जनतेला वाचवा. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नवीन जे धोरण आणले त्यावरही राऊतांनी टीका केली. मुलांचे प्लॅन ग्राउंड खायची वेळ तुमच्यावर आली का? काय करत आहे देवेंद्र फडणवीस, असाही सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल किंवा अरबी सागरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, या देशातल्या दोन्ही प्रमुख महानायकांचं स्मारक महाराष्ट्रामध्ये अद्याप उभं राहू शकतं. कारण काही देतील, पण जर या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारकं सरकार उभं करू शकत नसेल तर या सरकारला या दोन्ही विभूतींची नावं घेण्याचाच अधिकार नाही. हिंदू मिलच्या स्मारकासाठी फार मोठा संघर्ष झाला. लोक रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे सरकारनं 2015 साली त्या संदर्भातली एक भूमिका घेतली आणि प्रत्येक वेळेला तारखांवर तारखा दिल्या जातात. एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी होईल आणि हिंदू मिलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण. या सरकारला खेळांची मैदानं ताब्यात घेऊन ती बिल्डरांना विकून त्यावर 5 स्टार हॉटेल्स आणि मॉल्स बनवण्याच्या योजना तातडीनं पुढे नेत आहेत. पण डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक, महामानवांचं स्मारक, छत्रपती शिवरायांचं स्मारक पूर्ण करता येत नाही. आता कारण दिलं जातं आखाती युद्धाचं. आखाती युद्धामुळे आणखी स्मारक जे आहे ते लेट होणार असल्या जातात. आखाती युद्धाचा आणि स्मारकाचा संबंध काय? म्हणजे आखाती युद्ध जे आहे हे आता साधारण 35 दिवसापूर्वी सुरू झालं. तुम्ही 35 दिवसापूर्वी सुरू झालेल्या आखाती युद्धाचं खापर स्मारक पूर्ण होत नाही त्या संदर्भात कसं काय फोडू शकता? नरेंद्र मोदींनी सांगितलं आखाती युद्धाचा भारतावरती काही परिणाम होणार नाही. मग तरी फडणवीस असं कसं काय? फडणवीस मोदींचा अपमान करतायत. आखाती युद्धाचा भारताच्या जनजीवनावरती, कामकाजावरती काही परिणाम होणार नाही हे जर देशाचे प्रधानमंत्री सांगतायत, मग आखाती युद्धाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कसं काय थांबू शकतं? कठीण आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.